देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अरे वा, काय सुंदर दिसते आज एक मुलगी. अशीच कायम हसत राहा, आनंदी राहा. हो, पण आज अचानक काय झालंय एवढं सगळं नटून थटून बसायला आमच्या म्हाळसाला? आता मी त्यांना भेटून आले. खंडेरायांना? खंडेरायांना? ते इथे आले होते? हो, त्यांनी मला पठारावर बोलवलं होतं माझा रुसवा दूर करायला. म्हणून आज एवढे दागिने घातलेस का तू? हो. जेजुरीत भेटल्यानंतर आज किती दिवसांनी परत आम्ही भेटलो. आमचं जन्माजन्मांचं नातं आहे याची खात्री मला आज पटली. माझा विवाह कसा होईल याची आता मी कल्पना करू शकते. मी खूप आनंदी आहे लतिका. आम्ही बोलत होतो, बोलता बोलता वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. पण लतिका, बोलता बोलता ते अचानक निघून गेलेत. म्हाळसा, काय होतंय? काय माहित ग काय होतंय. तिथून घरी निघाल्यापासून डावाडोळा असाच फडफडतोय. कुणास ठाऊक काय झालंय. आजच माझी आणि खंडेरायांची गाठभेट झाली आणि आजच का ग डावाडोळा फडफडायला लागला. डावाडोळा असा फडफडणं म्हणजे चांगलं लक्षण नाही. आता अजून काही नवीन संकट येऊ नये म्हणजे झालं. नारायण 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 नारायण. मुनिवर, प्रभू, मुनिवर, काय झालं काय? आम्हास असं कळलं की आपण गडावर सर्वत्र आमचा शोध घेत आहात. नारायण नारायण. शांत व्हा मुनिवर, शांत व्हा.
आता बोला. प्रभू, एक खूप मोठी समस्या उत्पन्न झाली आहे. खंडेरायांची आणि बानूची भेट झाली. परंतु खंडेरायांना तर आम्ही म्हाळसादेवींची भेट घेण्यास सांगितलं होतं. मी आधीच सांगतो, मी काही बानू बरोबर नव्हतो. ही भेट इतक्या लवकर व्हायला नको होती. देवा, मी अजून पूर्ण प्रसंग कथन केलाय कुठे? करा. देवा, खंडेरायांनी बानूला तिची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले आहे. मुनिवर, आपण सर्व प्रसंग सलग कथन करताय ना? करतो. खंडेरायांनी बानूला तिच्या घरी पुन्हा भेटण्याचे वचन दिले आहे, तेही या पौर्णिमेला, म्हणजे पौष पौर्णिमेला. त्या दिवशी खंडेरायांचा म्हाळसादेवींशी विवाह ठरलेला आहे. परंतु खंडेरायांना हे ठाऊक आहे की त्या दिवशी त्यांचा म्हाळसा देवींशी विवाह आहे? प्रभो, खंडेराय हे भोळे आहेत, सांब सदाशिव आहेत. त्यांना कल्पना सुद्धा नाही की नेमके काय घडत आहे. देवा, खंडेराय बहुधा गडावर आलेले आहेत. आपण मला आज्ञा द्यावी. थांबा मुनिवर, आपण ह्याविषयी खंडेरायांशी बोलूया. देवा, आपण जर मला आज्ञा दिली तर? ठीक आहे, या आपण. नारायण नारायण. देवा, आपला प्रवास आणि म्हाळसा देवींशी आपली भेट उत्तम पार पडली असावी. हो, परंतु एका भक्ताला भेटायचे राहिलेच. कोण देवा? पालाई. थकली आहे ती आता. आयुष्यभर भोळी भक्ती करत राहिली, मात्र आता तिचं शरीर थकलं आहे. म्हाळसेला भेटल्यानंतर आम्ही तिलाच भेटणार होतो. देवा, आपण आत्ताच प्रवासाहून आला आहात. लगेच आपणास काही विचारणं योग्य वाटत नाही. आपण विश्रांती घ्या. नंतर मला आपणास एक विचारायचं आहे. काही गंभीर? नंतर कशाला? आत्ताच विचारा. देवा, म्हाळसा देवींशी आपला विवाह ज्या तिथीला आहे ती तिथी बदलायची आहे का? का? विवाहाची तिथी का बदलायची आहे? असे काय घडले? देवा, विवाह तिथी आहे पौष पौर्णिमा आणि आपण त्याच दिवशी बाणाईला तिच्या घरी भेटण्याचं वचन दिलं असं मला कळलं. हे जर का म्हाळसा देवींना कळलं तर काय अनर्थ घडेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी. यानंतरच्या पहिल्या पौर्णिमेला मी तुझ्या घरी येईन. परंतु देवा, आपण त्या दिवशी कसे जाणार? प्रधानजी, माझ्या मुखातून असे शब्द बाहेर पडले ते त्या आदिमायेमुळे.
आता वचन तर पाळावेच लागणार. परंतु देवा, आपली आणि बाणाईची भेट इतक्या लवकर घडणं अपेक्षित नव्हतं. असं घडण्याचं कारण? याचे कारण आपण नारद मुनींना विचारा. मुनिवर, जे विधिलिखित आहे त्यात आपण पुन्हा हस्तक्षेप करत आहात. यातून काय अनर्थ घडेल याची आपल्याला कल्पना नाही. आता विवाह पार पाडणं अधिक कठीण होऊन बसलं आहे. बानूची अचानक भेट झाली आणि मी तिला तिच्या घरी येण्याचे वचन दिले. भेटण्याचा दिवसही तोच आहे जेव्हा माझा म्हाळसाबरोबर विवाह होणार आहे. परंतु पालाई, खरं तर मी तुला याआधीच भेटायला हवं होतं, पण तुला भेटण्यासाठी उशीर होत आहे. पालाई, यावेळी तुझ्याकडे येत असताना बानू नावाची भक्त अचानक समोर आली. तेथून तुझ्याकडे येताना वेळ लागला असता. इतके दिवस थांबलीस तेव्हा अजून थोडंसं थांब. तुझ्या आयुष्यात एक खूप मोठी घटना घडणार आहे आणि तुझे नाव अनंत काळापर्यंत माझ्याशी जोडले जाणार आहे. पालाई, भक्ताला भेटण्यासारखा दुसरा आनंद नाही. तुझी भक्ती, भेटण्याची तळमळ, मला पाहण्याची इच्छा मला कळते आहे. परंतु मी तुला आता अधिक काळ वाट पाहायला नाही लावणार. पालाई, मी तुझ्याकडे यायला निघतोच आहे. अहो, आपला वधू पक्ष आहे तेव्हा कोणत्याही गोष्टीत कमतरता राहता कामा नये. निमंत्रितांची नावं लिहून झाली ना सगळी? यादी फार मोठी आहे, परंतु विवाहासाठी लागणारे अन्न, वस्त्र आणि आहेत यासाठी पुन्हा एकदा बसून सविस्तर चर्चा करूया. नमस्कार ताई. नमस्कार ताई. बाबा, तुम्ही कामात आहात का? नाही बाळा, नेहमीचीच कामं चालली होती. तुला काही हवंय का? बाबा, मला माझ्या विवाहासाठी गळ्यातला हार करायचा आहे. तुम्ही सोनारांना घरी बोलवाल का? पाहिलेत का आमच्या म्हाळसाला विवाहाची किती घाई झाली आहे ते. बाबा, मला असा दागिना करायचा आहे जो आतापर्यंत कोणीही घातलेला नसेल. बरोबरच आहे. टीमाशीरच्या मुलीचं मासाताईचं लग्न म्हटल्यावर तयारी जोरातच हवे. अहो, का नाही? आमच्या म्हाळसाच्या विवाहाला हजर असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या डोळ्याचे नक्कीच पारणे फिटेल. तेव्हा आता लवकरच एखादा चांगलासा मुहूर्त बघूया आणि विवाहाच्या पूर्वतयारीला सुरुवात करूया. बानू, ए बानू, बानू, गेली असेल. बानुवासी कोजरी
तिची लई न्यारी अन वाटेत गावला तिला मार्तंड मल्हारी. काय ग मंजी, सापडली का बानू? नाही र. अरे मी सारा पाडा पालता घातला पण ही बानू कुठंच घावली नाही बघ. अरे देवा, आजवर मला न विचारता माझी पोर कुठं बी गेली नाही. आज अचानक कुठं गेली असेल ती? आजा, हे आजा, आहेस का घरात? हा, अरे बानू कुठं आहे? अरे बोल की बानू कुठं आहे? काय झालं? काय झालं? अरे माझं एकुलतं एक गुणाचं पोर, माझा रंगा, अरे अचानक घर सोडून कुठे निघून गेला. म्हणजे? अगं म्हणजे काय म्हणजे? रंगा घरातून नाहीसा झालाय, सारा पाणा पालता घातला तरी बी कुठं सापडा ना त्यो. कुठं आहे त्यो? मला माहित आहे बानूला बराबर ठाव आहे तो कुठं आहे म्हणून. मला तर वाटतंय बानूनच त्याला कुठंतरी ठेवला असेल. ये शेवंते, तोंड सांभाळून बोलायचा. माया पोरीचं टक्कोरे फिरलाय व्हय या गुणी पोरा सांगती बाहेर जायला. अरे मग तू तिलाच विचार की, बोलाव ना तिला बाहेर, बोलाव. कार आता का गप बसला? हा, विचार की बानूला. अरे बोलाव तिला बाहेर. अरे थांब बानू. ए शेवंता, थांब तिथंच. तुम्ही उगा कांगावा करू नका. का रे कांगावा? कसला कांगावा? काय चाललंय? काय झालं एवढं वरडायला? अगं हे बानू कुठे होतीस तू? बाम्या. हे बानू, माझ्या लेकराला कुठं सोडून आलीस ग? अगं तुझे सांगती गेला होता ना तो. बोल ना, अगं बोल ना बानू. ए मावशे, उगा काय बी बोलू नगस. म्या कशाला जाईल रंगा संग? मग कुठं आहे त्यो? मला काय ठाव? बानू, बऱ्या बोलानं सांग रंगा कुठं आहे त्यो, नाहीतर. ए दलपत, मावशे मला नाही ठाव रंगा कुठं आहे ते. आणि मला विचारण्यापरीस त्याच्या मित्रांना विचार कुठं उंडारतोय ते. बानू, अगं बोल की आता. आता गप का? हा, देवा, अरे हे लोक माझ्यावर आळ घेत आहेत. खंडेराय म्या कुठं होती हे कुणाला बी सांगू शकत नाही. आता तूच काय तर कर बाबा. मावशे रंगा घराकडे परत आला. रानात बेशुद्ध पडला होता तो. रंगा आला. चल चल, धाव मला. रंगा. अगं बाया, रंगा घरला परत आला. आता खरं काय खोटं काय ते कळालंच. काय झालं तुम्हासनी? चला, लय काम आहेत.
खंडोबा, ही भोळी बाबडी सेवा गोड मारून घे र बाबा. आता पहिल्यासारखं नाही जमत रे मला. हात पाय धड होते तवा फुलं तोडायची, बेलाची पानं आणायची, जमलं तर नैवेद्य म्हणून पूर्णाचा स्वयंपाक पण करायची. पण आता नाही जमत र बाबा, नाही जमत. तुझं कौतुक लय ऐकलंय मी, पण तुला भेटणार कशी र बाबा? तू तिथं जेजुरीला लांब राहतो आणि मी अशी म्हातारी कशी भेटणार र तुला? तू इथं ये, पण सारखं सारखं कसं र सांगू तुला? ये र बाबा खंडोबा, ये र माझ्या राजा. एकदा तरी भेट र मला, एकदा तरी भेट. पालाई, पालाई, मी तुझा खंडोबा.